मी तुमच्यासोबत माझी शाबूची खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे, जी थोडीशी ट्रिकवाली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जेव्हा मी पहिल्यांदा शाबू बनवायला शिकलेले ना, तेव्हा ना माझा शाबू आणि ते कूट व्यवस्थित मिक्सच व्हायचं नाही. कुटाचे लम्स तसेच त्याच्यामध्ये राहायचे, मग ते टेस्टला व्यवस्थित लागत नव्हतं. तर मम्मीने मला एक ट्रिक सांगितली, जी मी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा जो मी शाबू भिजवून घेतलेला आहे, सो त्याच्यामध्ये कूट आणि चवीनुसार नमक टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इकडे मी मिरची आणि बटाट्याला फोडणी देऊन त्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेते आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सचर केलेलं आहे, सो ते मी त्याच्यामध्ये टाकते आणि त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करते, बटाटा आणि मिरची मिक्स होण्यासाठी. आणि असं केल्यानंतर ना आपली जी खिचडी आहे ती एकदम सुटसुटीत आणि कुठेही शेंगदाण्याच्या कुटाचे लम्स राहत नाहीत आणि ते खाताना पण खूप छान लागतं. आणि खिचडी झाल्यानंतर मी थोडीशी वाफलायला ठेवली आणि एकीकडे मी मस्त बटाट्याचे चिप्स तळून घेतले, कारण की खिचडी सोबत बटाट्याचे चिप्स खायला वेगळीच मज्जा असते आणि ते तर मला नुसतेच खायला आवडतात. तर कुणाकुणाला आवडतात हे मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आजची माझी शाबूची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.